कोकणात अशा गोष्टी घडतात ज्या विचारांच्या पलीकडच्या आहेत. येथील माणसांच्या मनाचे सौंदर्य आणि निसर्गाचे सौंदर्य अगदी मनमोहक आहे. येथील लोकांची मनाच्या मोठेपणा आणि भूतांसाठीही राखीव आहे. कारण कोकणातील चिदर गावात आजही लोक 3 वर्षातून एकदा 3 दिवसासाठी गाव रिकामे करतात, तेही भूतांसाठी. या 3 दिवसात चिदर गावात कुणीही भटकत नाही, कारण या 3 दिवसासाठी हे गाव पूर्णपणे भूतांच्या नावाखाली खुले असते. आणि ही मुभा स्वतः तळ कोकणातला रक्षणदार रवाळनाथाने दिली आहे. यामागे दडली एक पौराणिक कथा. असे म्हणतात की सुमारे 400 वर्षापूर्वी मामा आणि भाचीची जोडी वास्तव्याच्या शोधात चिदर गावात आली. त्या रानात भटकताना तिथे कोणी नसून देखील शेजारी हजारो जणांचा सहवास असल्यासारखे चित्र त्यांना जाणवत होते. रानावनात भटकत ते एका कुटीच्या अंगणात येऊन थांबले. त्या कुटीतून एक वाघ बाहेर आला. त्या वाघाने या दोघांवर अचानक हल्ला केला. तेव्हा त्या कुटीतून एक दिव्य बाई बाहेर आली. ती बाई तिसरी कोणी नसून त्या चिदर गावची ग्रामदेवता आई पावनाई देवी होती. हातात त्रिशूळ असणाऱ्या या आदिमायेने त्या वाघाला शांत केलं. तेव्हा त्या दोन्ही भटक्यांनी आईला आपली व्यथा सांगितली आणि गावात वास्तव्य मागितलं. आई म्हणाली की या गावात एक रानडुक्कर वाईट शक्तींनी भरलेलं असुर आहे. तो येथील शेतीचे नुकसान करतो. पाळीव प्राणी आणि त्यांचा पालक दोघांना गिळून टाकतो. तुम्हाला येथे राहायचे असेल तर त्या असुराचा नाश करावा लागेल. तेव्हा ते दोघे रानात भटकून त्या रानडुकराचा शोध घेऊन त्याचा वध करतात. जसा तो असुर मारला जातो त्याच वेळी त्या गावाशेजारील हजारो आत्मा त्या दोघांच्या समोर येऊन उभे राहतात. त्याच वेळी तेथे आई पवनाईही प्रकट होते. त्या आत्म्याचे म्हणणे असते की या गावावर त्याचे राज्य आहे आणि त्यांनाच या गावात राहायचे आहे. त्यावेळी गावातील माणसेही तेथे उपस्थित असतात. ग्रामदेवतेला आपण नक्की काय करावे, भूत की माणूस, यामुळे गोंधळ होतो आणि मध्यस्थीसाठी रवळनाथाला बोलवले जाते. रवळनाथ तर्क लावून सांगतो की या गावात 3 वर्ष माणसं राहतील, पण त्या 3 वर्षांनी त्यांना हे गाव पुढील 3 दिवसासाठी मोकळे करावे लागेल आणि त्या 3 दिवसासाठी या गावात पूर्णपणे भूतप्रेत आणि आत्म्यांचे राज्य असेल. पण 3 दिवसात संपताच पुन्हा हे गाव माणसासाठी खुले होईल आणि भूतप्रेतांना हे गाव सोडावे लागेल. प्रत्येक 3 वर्षांनी हे चक्र सुरू राहील. आज चिदर गावातील पावनाई देवी मंदिरात त्या मामा भाच्याचेही पाषाण आहेत. तर त्या गावात आजही दर 3 वर्षांनी 3 दिवसासाठी ते गाव रिकामे केले जाते आणि 3 दिवसात त्या गावात जाणे बंदी असते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.